कधी कधी आपण मोठं काहीतरी करण्याच्या मागे इतके लागतो की छोट्या गोष्टींची व्हॅल्यूच विसरतो. आणि मग जेव्हा मोठं काही मिळत नाही तेव्हा आपल्याला वाटतं की आपण काहीच केलं नाही. तू रोज काहीतरी करत असतोस, थोडं शिकणं, थोडं इम्प्रूव्ह होणं, छोटे छोटे एफर्ट्स घेणं, पण त्याचं काही मोठं रूपांतर दिसत नाही. म्हणून तू त्याला इग्नोर करतोस आणि स्वतःलाच कमी समजतोस. आपल्याला रिझल्ट मोठा हवा असतो, पण त्याची प्रोसेस शॉर्ट किंवा इनकन्सिस्टंट हवी असते. रामायणातील शबरीने काही मोठं केलं नाही, पण तिने रोज छोट्या गोष्टींमध्ये अर्थ ठेवला. प्रत्येक गोष्ट अर्थपूर्ण म्हणूनच केली आणि म्हणून तिचं आयुष्य मिनिंगफुल झालं. पण आपण मात्र मिनिंग न शोधताच रिझल्ट मागत असतो आणि म्हणून मग रिकामेपणा वाढतो. शबरी जर कदाचित आज असती तर बोलली असती की मोठं होण्यापेक्षा खरं असणं महत्वाचं आहे, कारण जे छोटं दिसतं तेच हळूहळू मोठं बनतं ना. म्हणून तू मोठं करण्याच्या मागे धावतोयस की जे करतोयस ते अर्थपूर्ण करतोयस? तू सांग.